आज वसई शहर महानगरपालिकेची महासभा अगदी वादळी अशी झालेली होती, परंतु महापौराच्या चातुर्याने किंवा महापौराच्या इतक्या वर्षाच्या अनुभवाने त्यांनी त्या ठिकाणी वातावरण झालेलं गरम त्याच्यावरती पुन्हा फायर ब्रिगेडचं काम करून शांतपणे मीटिंग संपवलेली आहे. परंतु ह्या मीटिंगमध्ये कोणते कोणते विषय घेतले ते आपण आता महापौरांशीच बोलूया. सर जी नमस्कार. नमस्कार सर, आज जी काही मीटिंग झाली ही मीटिंग अगदी वादळी झाली असं बाहेर वातावरण एकदम खेळीमेळीमध्ये झाली असं चालतं. सभागृहामध्ये नवीन नवीन लोक आहेत, त्यांना थोडा असं उत्साह असतो. शेवटी प्रत्येकाला आपलं इतिवृत्तामध्ये नाव आलं पाहिजे किंवा ह्याच्यावर चालू आहे, ऑनलाईन चालू आहे, त्याच्यामुळे काही जण विषय असे काढत असतात. परंतु ठीक आहे, खेळीमेळीमध्ये झाली आणि गुण्यागोविंदाने झाले आणि सहमतीने एक विषय सोडला तर सगळे सहमतीने झालेले विषय. विरोधी पक्षाने आम्हाला सगळं चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून आम्ही जे जे विषय आणलेले ते सगळे मंजूर झालेले आहेत. सर, विरोधी पक्षनेत्यांचं असं म्हणणं आहे की स्वतःच्या फायद्यासाठी ह्यांनी हे प्रभाग जे आहेत हे वेगवेगळे केलेले आहेत आणि ह्या प्रभागामध्ये जसे एक दुसऱ्याचा लिंक लागत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही, त्यांनी मुळामध्ये पहिला हे केलं का आम्हाला हे बघायलाच मिळालेलं आहे. दुसऱ्या वेळी ते असं म्हणतात का याच्यामध्ये प्रभाग रचना एकमेकाला लागून नाही, वेगळी आहे, हे आहे. मग त्यांनी जर बघितलीच नाही तर त्यांना हे कळालं कसं? परंतु त्यांनी बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये सगळे प्रभाग एकमेकाला लागून आहेत आणि नियमाप्रमाणे आहेत. आता वसईचं हरितपण आणि वसईमध्ये अजून नाविन्यपणे तुम्ही काही प्रोग्राम असे आखलेले आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? वसईचं हरितपण टिकण्यासाठी हरित बेल्टला कुठेही हात लावू नये ही अपेक्षा आहे आणि हरित बेल्ट जेवढा वाढवता येईल, तुम्ही बघितलं असेल पूर्वी स्टेशन पासून हरित पट्ट्यापर्यंत मध्ये खारलँड होतं मोठ्या प्रमाणामध्ये, तसं पूर्वेला रेल्वे पासून हायवेपर्यंत खारलँड होतं किंवा झाडी नव्हती. परंतु आज तुम्ही बघितलं असेल का महापालिकेने तत्कालीन नगरपालिकेने मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे. सोसायटीनं एनकरेज करून त्यांच्याकडनं देखील वृक्षारोपण केल्यामुळे बराचसा भाग हा हरित झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अजून हरित करण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे. मियावाकी असेल किंवा अन्य उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करायचं हातात घेतलेलं आहे. त्यामुळे वसईचा हरितपट्टा कसा वाढेल हाच प्रयत्न आहे. आजच्या ह्या मीटिंगमध्ये जनतेसाठी फायदेमंद असे तुम्ही जे विषय घेतलेत त्याच्यात तुम्ही थोडक्यात काय सांगाल जनतेला? बघा, जनतेसाठी आम्ही जे विषय घेतलाय शेवटी जनतेने आम्हाला त्यासाठी निवडून दिलेलं आहे. जनतेतनं जे विषय आलेले आहेत ते लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी आम्हाला घ्यायला सांगितलेले आहेत आणि ते सगळे विषय आम्ही घेतलेले आहेत. जी जनता जाऊन लोकनेते हितेंद्र ठाकूरांना काही नवीन विषय सुचवते त्यांच्या संकल्पनेतून आम्ही इकडे ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतो आणि त्याच्यात आम्ही सक्सेस झालेले आहोत. आता आम्ही बघितलं, ऐकलं, अजीव पाटील साहेब यांनी खरोखर आजची जी मीटिंग घेतलेली आहे आणि आजची जी सभा सांभाळलेली आहे त्याबद्दल आम्ही त्यांना प्रश्न देखील विचारायचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी सांगितलं की आमच्या सोबत जे काही, कारण पहिल्या मीटिंगमध्येच त्यांनी सांगितलेलं की आम्हाला विरोधी पक्ष नेता हे शब्दच आवडत नाही, कारण सगळे निवडून आलेले जनतेच्या कामासाठी आलेले हे नगरसेवक आहेत आणि त्याचा प्रत्यय देखील आज आला. कारण त्यांनी आज वादळी मीटिंग झाली परंतु त्यावरती शांतपणे सर्वांना सामावून घेतलं आणि त्याचा कुठेही उच्चार देखील करायला तयार नाही. वसई लाईव्हसाठी दिलीप डाबळे, अब्दुल कलाम, नमस्कार.